मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। वाम मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्या नेत्यांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुहासदादा पिसाळ यांनी केले। यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, धनाजी पावशे, माजी सरपंच सुरेश बापू कदम, किरण कदम, दत्तात्रय रुद्रके, संतोष घारगे, उदय गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री पिसाळ म्हणाले, पुसेसावळी मतदारसंघात धनशक्तीच्या विरोधात गावोगावी उठाव झाला आहे, त्यामुळे या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही जागा मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत। यावेळी माजी सरपंच दत्ता रुद्रुके, राकेश थोरात, किरण कदम यांचीही मनोगते झाली। दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेच्या उमेदवार रिया पिसाळ, पुसेसावळी गणाचे उमेदवार संग्राम कदम यांच्या प्रचारार्थ पुसेसावळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला। रॅली दरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। महिलांपासून युवकांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते। घोषणांनी आणि जल्लोषात ही प्रचार रॅली पार पडली। शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करत पाठिंबा दर्शवला। जनतेचा वाढता विश्वास आणि प्रेम पाहता उमेदवाराच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे। ही रॅली म्हणजे जनतेचा स्पष्ट कौल असून येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तनासाठी पुसेसावळी शहर सज्ज असल्याचं चित्र दिसून येत आहे। सर्वसामान्य जनतेतील बैलगाड्या पळवणारा मुलगा, तुमचं पोस्टर लावणारा मुलगा, चटया टाकणाऱ्या मुलाची तुम्ही उमेदवारी कट केली। त्यामुळे मासुर्न गाव प्रस्थापित मोठा आहे, 43 मतदान आहे। त्याच्यानंतर चोराडे गाव आहे, त्याच्यानंतर वडगाव जयराम स्वामी आहे, त्यानंतर सुरेश बापूंचं पुसेसावळी गाव आहे। अशा मोठ्या गावामध्ये आमचा अतिशय चांगला सलोख आहे। त्यानंतर होळेचं गाव असेल, भूषणगड असेल, लाडगाव, वांजोळी ही गावं यामध्ये समाविष्ट आहे। गोरेगाव वांगे असेल, कुर्लं राजाचं वडीकळंबी मान मतदारसंघातली 2 गाव आहेत। आमच्या वडीगावचे सर्व शेट कंपनी, आमचे सर्व पाहुणे रावळे, त्या गावचे कुर्ल्याचे सर्व प्रमुख पाहुणे व सर्व कार्यकर्ते अतिशय ताकदीनं आमचं गाव आणि ही उमेदवारी आमची चोराडे गावच्या लोकांनी हातात घेतलेली आहे। आणि खरोखर भाकरी मागून लोक सकाळच्या पारी पैसे देतात आणि अशा पद्धतीचं सर्वसामान्य कुटुंबातली एक कन्या, मी कन्या म्हणून आज तिचा वडील म्हणून मी भागामध्ये फिरतोय, कामं करतोय। माझा परिचय सांगायचं म्हटलं तर 2003 सालामध्ये मी जनावरांची छावणी उभा केली चोराडी नगरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून। त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी फार मोठी या भागामध्ये विकास कामं केली त्यांच्या माध्यमातून। आमदार प्रभाकर गाडगे साहेबांनी खूप मोठी ताकद दिली आणि त्यांनी सांगितलं की घड्याळाच्या चिन्हावर आम्ही तुम्हाला उमेदवारी देत आहे। राणी साहेबांनी सांगितलं की कामं आपण खूप अशी सुवास करू, कोणतंही काम सांगा। अशा पद्धतीनं राणी साहेबांचं सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहेत। सर्व गिरजा शंकरवाडीचे असतील, दोरेवाडीचे आमचे मित्र आहेत, सर्व ही पुसावळी नगरी खरोखर अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आणि इथल्या तमाम जनतेनं ही इलेक्शन सर्व हातात घेतलेलं आहे। सर्व सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत आजी माजी सदस्य आणि आम्ही केलेले आंदोलन पाण्याच्या संदर्भात असेल, इलेक्ट्रिक बोर्डाचं आंदोलन असेल, का सर आम्ही रस्त्यावर। नमस्कार, जय शिवराय। मी राकेश थोरात, पुसेसावळी थोर विभागातून येतो। खरं तर सुहासदादांनी खूप माहिती दिली, परंतु सुहासदादा मी थोडक्यातच सांगेन। आज पुसेसावळी ग्रामपंचायत आज भागाचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्यांना मी एक विनंती करतो किंवा इथल्या जनतेला सुद्धा 15-0 आमची ग्रामपंचायत आहे, 13-0 सोसायटी आहे। म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला यांचा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट समजत असेल की एकही शीट सुरेश बापूंच्या, चंद्रकांत दादांच्या, रवी चेअरमन असतील, अप्पा रुद्रुके असतील यांच्या माध्यमातून आपण यांना या ठिकाणी गुलाल लागून दिला नाही। विधानसभेचं इलेक्शन कसं जिंकलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्याबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही। फक्त आज मी या ठिकाणी सगळ्यांना सांगेन की आज कामाचा माणूस म्हणजे अजितदादा पवार आणि यांना जर आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची असेल तर आपलं मत हे एक पॅनलला देऊन आपण सर्वांनी या उमेदवारांना विजयी करून भरघोस मताने विजयी करा। आपण दादाच आहेत, चौकामध्ये कंटिन्यू उभे असतात, सतत लोकांच्या संपर्कात असतात। रवी चेअरमन असतील, आमचा अप्पा असतील, किरण असतील, संपूर्ण पुसेसावळी ग्रामपंचायत बॉडी असेल की सर्व काम करणारे संग्राम सरकार यासारखा युवा चेहरा या भागात देत आहेत। अजितदादांचं स्वप्न होतं की राष्ट्रवादीमध्ये युवा कार्यकर्ते तयार व्हावे आणि या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हे दोन्ही शिलेदार तयार आहेत। आपण सर्वांनी यांना बहुमताने विजयी करा। धन्यवाद। उद्या होणाऱ्या 7 तारखेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं
नमस्कार, मी किरण बळवंत कदम, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख कराड उत्तर. थोडक्यात सांगायचं म्हणजे झालं की आता बऱ्यापैकी सगळे मुद्दे मांडलेले आहेत. तर आता ही जी आता बऱ्यापैकी कामं झालेली आहेत ती काय सांगतायत भाजपचे उमेदवार किंवा काही की ही कामं झाली, ही सगळी युती शासनाची कामं झाली. अजितदादा ही सुद्धा युतीमध्ये, हे श्रेय फक्त त्यांनीच का घ्यायचं, बाकीच्यांनी का नाही घ्यायचं. आणि ते सांगतायत ना की आत्ता आम्ही हे करू ते करू, किंवा ब वर्गाचा या देवस्थानाला दर्जा देऊ, काही देवस्थानांना क वर्गात देऊ. माझा एक साधा प्रश्न आहे त्यांना की सामान्य जनताही त्यांना विचारते की तुम्ही गेल्या 5 वर्षात निवडून आल्यावर काय काम केलं, एवढी फक्त यादी द्या, तुमच्या मागं आम्ही ठामपणे येऊ. तुमची कामं आधी सांगा. तुम्ही प्रत्येक वेळी जनतेला पैसा गृहीत धरू नका, ही तुम्ही गृहीत धरण्याची पद्धत चुकीची. आत्ताचे उमेदवार अर्ध्याभराच्या आदेश पुण्यात नाही येतात. त्यांना काय माहिती आहे सामान्य जनतेचे प्रश्न, त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न काय माहीत असणार, त्यांना काही माहीत नाही सामान्य जनतेचे. फक्त पैशावर लोकांना गृहीत धरायचं आणि त्यांना वाटतं की पैशावर लोकांना गृहीत धरलं म्हणजे आपली पोळी भाजली जाते. हे सगळं चुकीचं आहे. माणसांना माहिती, जनतेला माहिती आहे, सामान्य जनता सगळी आपली राष्ट्रवादीच्या पाठीची आहे. सामान्य माणसाचे आज रिया पिसाळ आहे, संग्रामच्या कदम आहेत किंवा रेखा गारगे खालच्या गणातून सगळे माणसं ही राष्ट्रवादीच्या पाठीमाग आहेत. यांना लोक कंटाळे, हे पैशावरच त्यांच्याकडे माणूस आहे. त्यांच्याकडे सामान्य माणूस स्वाभिमानाने एक पण माणूस नाही. पैसे दिले तर माणूस त्यांच्याकडे नाही तर घरी बसतो माणूस. आजच्या रॅलीवरनं पण उदाहरण घ्या त्यांचं. प्रतिनिधी नितीन कुलकर्णी, शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.